आहे की 300 आणि 400 कोटी रुपये तुम्हाला ॲडव्हर्टाईजसाठी खर्च करायला पैसे आहेत, माझी लाडकी बहीणसाठी दौरे काढायला पैसे आहेत, विमानाने फिरायला पैसे आहेत, मीटिंग्स घ्यायला पैसे आहेत, आणि जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांचं कुटुंब त्या पैशावर चालतं, ते पैसे बंद करून टाकले. म्हणजे तिथे आया बहिणी नाही आहेत का, लहान पोरं नाही आहेत का, त्यांनी वाऱ्यावर यायचं. संवेदना नाही, संवेदना नाहीच, व्यापार. हा मतांचा व्यापारासाठी हे सगळी धावपळ चालू आहे. त्यामुळे मतं मिळणार नाहीत, आपलं काही खरं नाही हे बघितल्यानंतर सगळ्या डिपार्टमेंटचे पैसे कट करतायत. मागासवर्गीयांचे पैसे कट केले, मागासवर्गीयांच्या स्कॉलरशिपचे पैसे कमी केले, फेलोशिपचे पैसे कमी केले, आज हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पैसे कमी करते. म्हणजे माझी लाडकी बहीण मला मत देईल, तू घे 3,000 रुपये. 3,000 रुपयात विकत घेऊ शकत नाही तुम्ही लोकशाहीत. लोक तुमचे पैसे घेतील पण तुम्हाला मतं देणार नाही. एसटी कामगारांना देखील वाढवण्यात आले लाडकी बहीण. आता तुम्ही आता कोणी मागेल त्याला पैसे वाढवून देतील किंवा पुढचं सरकार तुमचं येणार नाही, जे येणार आहे त्याला खड्ड्यात घालून जातो, मग भोगत बसा तुम्ही. 1,500 आकडा फिक्स ठेवला गेला. नाही, कोणीतरी सांगितलं असेल 1,500 करा, 1,500 मध्ये तुम्हाला यश मिळेल. सर, शेतकऱ्यांचे जे काही पैसे आता हे केलेले आहेत त्याच्यामध्ये महसूल खात्याने सांगितले की आत्महत्यांचा हिशोब ठेवता येणार नाही, यासाठी. बरोबर, आत्महत्यांचा हिशोब कसा ठेवता येईल? एवढ्या आत्महत्या होत आहेत की त्यांनाच गणित लावता येत नाही. बरं झालं महसूल खात्यानेच सांगितलं. म्हणजे शासन किती निष्क्रिय आहे की म्हणजे मृत्यूचा तर दाखला असतो, त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलचं सर्टिफिकेट असतं, मग त्याच्यात काय ह्यांना काय स्पेशल सेल निर्माण करायचं की ॲडिशन सबजेक्शन किती मेले, किती कसे मेले, काय मेले. हास्यास्पद विधान आहे ती सगळी. माझी लाडकी बहीण ही मला वोट द्या योजना आहे. या बहिणी फसणार नाहीत. झालेली भाववाढ आणि 1,500 याची किती तालमेल जमतोय काय? कुठल्याही साधारण महिन्याचा खर्च हा 4,500 ते 4,000च्या मध्ये काय करणार आहेत? सर, मुंबई महानगरपालिकेने जे काही कशेळीवरून अंतर्गत बोगदा जमिनीखालून जी काही पाईपलाईन जाणार आहे, या संदर्भात इमारतींच्या खालून ह्या पाईपलाईन जाणार आहेत, तर पुन्हा जे काही त्यांचे बांधकाम आहे त्याला अडथळा निर्माण होऊ शकतो. नागरिकांनी विरोध दर्शवला आहे, तर अतिरिक्त आयुक्त असं म्हणतात की कोणताही अडचण त्या बिल्डिंगना येणार नाही, 100 फूट खाली त्या पाईप असणार आहे. ते टेक्निकल हे आहे, कारण का ह्याच्या आधी खूप पाईपलाईन जमिनी खालनं गेल्या आहेत. काय झालं आहे की तेव्हा असं म्हणजे हल्लागुल्ला झाला नव्हता, हे करणार ते करणार ते करणार. पवईहून कापूरबावडी, माझीवडा किंवा कापूरबावडी, आणि तिथनं ते धरण आहे ना आपलं, काय ते नाही ठाण्याला भिवंडीच्या इथे धरण आहे ना, काय त्याचं नाव, तिथे पाणी गेलं होतं, बोगदा गेलेला आहे. त्याच्यामुळे त्या बोगद्यांनी काय होत नाही. आता पवईहून जोगेश्वरीला एक बोगदा गेला आहे, असे खूप बोगदे मुंबईत निर्माण झाले, त्याच्याने काही बिल्डिंगींना त्रास होत नाही. आता हे जरा आपल्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून आपणच जाहीर करून टाकतो, आणि पोरं लोक घाबरणार ना की माझ्या बिल्डिंगच्या खाली खोदलं जातं आहे, माझी बिल्डिंगच गेली तर खाली, लोक घाबरतात. भाजप असेल या अजितदादांवरती अनेक लोक नाराज आहेत, त्यामुळे हर्षवर्धन पाटील असेल, घाडगे असेल, हे पक्षप्रवेश करतात. कुठेतरी आता ही उतरती काळा सुरू झाली. नाही मला तर नितेश राणेंच्या विरोधात वराह महोत्सव आयोजित करणार आहे. वराह महोत्सव, मुस्लिम समाजाचा काय संबंध वराह महोत्सवची? कारण नितेश राणे यांनी ज्याप्रमाणे वक्तव्य केलेलं आहे मशिदींसमोरून, त्यांना विरोध म्हणून त्यांना चिडवण्यासाठी हा महोत्सव. त्याच्याने काय मुसलमान कशाला चिडतील वराह महोत्सवला? त्याच्या घरात त्यांनी वराह महोत्सव साजरा करावा ना, कोण त्याला नाकार देणार आहे? सर, काय घेणं देणं नाही कोणाला. लहान मुलं देखील शाळेतली अडकलेली आहे. ठाणेकर कशाने त्रस्त आहे त्याची कोणाला काय घेणं देणं? तुम्हाला काय त्रास होते? तुम्ही आहात ना म्युन्सिपाल्टीत, आता गप उभे राहा ना इथे. मात्र पाऊस वाटा जो आहे तो सर्व सीएम कडे लावण्यात आलेला आहे, असं देखील होतं की सीएम आले की ते ठाणेकर बघतील ना, तुम्ही कशाला काळजी करता? ठाणेकरांना माहिती आहे. विचारे देखील या वाहतूक कोंडीमध्ये फसले होते. अहो मी दररोज फसतो, आता सांगू कोणाला? मी दररोज फसतो, 2-2 तास जातात. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर वाहतूक कोंडी आहे सकाळपासून. आता तुम्ही तो विचार करा ना, आता मी त्याच्यावर काय बोलू? गिरफ्तार किया गया है.